चला स्पीडअप करायचे, मॅचला सुरुवात करायची. रिक्वेस्ट असेल लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. पहिल्या चेंडू पडल्यावरती टायमर लावला जाईल, या गोष्टीची नोंद करून घ्यायची. बॉलिंग मार्क वरती रवी तयार, स्ट्रायकर एंड वरती पंकज, नॉन स्ट्रायकर एंड वरती निकेतन. लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघांना विजयाच्या दृष्टिकोनातून असतील खूप साऱ्या अशा शुभेच्छा. गोलंदाज तयार होतोय पहिल्या चेंडूवरती. 16 मिनिटांचा टायमर लावलेला आहे. पहिल्या चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतात. चेंडू चाललाय लॉंग ऑफ रिझन मध्ये. एक धाव झाली कंप्लीट. सँडी दादा यांची उपस्थिती पुन्हा एकदा पाहायला मिळतीये. सँडी दादा जसं की गोव्याला चाललाय, असा फुल ड्रेसिंग करून आलाय. चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि व्हाईट चॉकलेट बॉय ऑफ आहे म्हणून सँडी यांची ओळख आहे. बाकी जण चॉकलेट बॉय असतात, मात्र हे व्हाईट चॉकलेट बॉय आहेत. एक धाव धावफलकावरती पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती स्टार्ट होत असते. निकेतन मागच्या मॅच मध्ये 1 चौकार 4 षटकार आले होते त्याच्या बॅट मधून. इथे देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र पुन्हा एकदा चेंडू घोषंकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होईल. धावसंख्या धावफलकावरती 2. ही बिग फाईट मॅच आहे, कारण एका बाजूला वाघोबा फायटर्स डोंगरीपाडा, दुसऱ्या बाजूला सह्याद्री स्पोर्ट्स वाशाळा. एका बाजूला एक असा संघ आपल्याला पाहायला मिळतो ज्या संघाने स्वतःच्या नावाभोवती वलय निर्माण केली आहे. मग जर विचार केला या क्रीडा स्पर्धेचा, तर आतापर्यंत 3 एडिशन पाहायला मिळतात आणि त्यापैकी 2 एडिशन मध्ये या संघाने चॅम्पियनशिप पटकावली होती. लाहे प्रीमियर लीगचं आयोजन पाहायला मिळते. दिमागदार आयोजन आहे आणि मी म्हणेल प्रत्येक गोष्टीची इथे सोय केली जाते. मात्र यावेळेस मिस्टॅम्प स्ट्रोक पाहायला मिळेल. फिल्डिंग अप्रतिम होती कुणालच्या माध्यमातून. आता स्टंप पर्यंत आहे कुणाल. असंच क्या बात आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो मिस्टॅम्प स्ट्रोक होता. बराच काळ चेंडू हवेमध्ये होता आणि त्यानंतर कॅचची संधी होती, मात्र चेंडूला गॅदर करू शकले नाहीयेत. कुणाल आपण पाहतोय डीप मध्ये होते. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. सॉरी, एकच रन आपल्याला पाहायला मिळेल. 3 धावा धावफलकावरती येत. 3 रन ऑन द स्कोर कार्ड. बॅक टू बॅक 3 सिंगल आपल्याला पाहायला मिळतील. चष्मा लावला नाही तर ऊन येतो, आणि चष्मा लावला आणि कॅच सोडली तर सगळेजण म्हणतात चष्मा का लावला. यावेळेस मिस्टॅम्प स्ट्रोक पाहायला मिळेल. चेंडू चाललाय डीप मध्ये, डाऊन दी बॉल लॉंग ऑनला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतील. कंप्लीट झाली सिंगल आणि चेंडू सीमा रेषा पलीकडे फिल्डरच्या माध्यमातून होतीये. थोडस मिसजमेंट. चेंडू सीमा पार, धावा मिळतील 4. असेला लक फॅक्टर ऑन करणारा चौकार. रवीचं षटक इम्पॉर्टंट असेल, कारण आपण रिप्ले मध्ये पाहू शकतो मिस्टॅम्प स्ट्रोक होता. डाऊन दी बॉल फिल्डर आले, मात्र जजमेंट खराब होतं. मैदानाच्या अभावे चेंडू डायव्हर्ट झाला. थोडासा अतिरिक्त टेक ऑफ चेंडूला प्रदान झालं होतं. 4 धावांची मोहर होती. जिथे 1 धाव व्हायला पाहिजे होती तिथे मात्र 4 धावा पाहायला मिळतात. यावेळेस देखील चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अलॉंग द बी चेंडूला स्टीअर करायचा प्रयत्न, बॅटची एज लागते आणि त्यानंतर घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळेल. टीमची टोटल सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे सिंगलच्या मदतीने 8 या आकड्यावरती. 8 रन ऑन द स्कोर कार्ड. 8 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. सलामीला आलेली जोडी, आघाडीला आलेली जोडी अर्थातच पंकज आणि निकेतन ही सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळेल. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे, स्क्वेअर लेगला क्लिअर करत चेंडू सीमा पार, धावा मिळतील 6. षटकार असेल. चला थोडस स्पीडअप करायचं रिक्वेस्ट असेल. सह्याद्री स्पोर्ट्स वाशाळा 16 मिनिटांचा टायमर लावलाय. किती विकेट पडू द्या काही होऊ द्या, 16 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक कंप्लीट करावे लागतील. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होतोय. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील.
मैदानाच्या आतमध्ये एसटीच्या मागे एसटी रक्षण करत असताना योगेश भोईर आपल्याला पाहायला मिळतात. योगेश यांचा उल्लेख करणं गरजेचं आहे, कारण मिसफील्ड झाली, फुलटॉस चेंडू आला तरी देखील योगेश यांच्या माध्यमातून सातत्याने मैदानाच्या आतमध्ये फिल्डर्सना कुठेतरी प्रोत्साहित केलं जातं. असा एसटी रक्षक आणि असा संघाचा तारणहार असणं गरजेचं आहे. त्याच वेळेस कुठेतरी मी म्हणेल फिल्डरांना आणि गोलंदाजांना प्रोत्साहन मिळत असतं. दिगंबर इंडिव्हिज्युअल पहिल्या टीमसाठी या दुसऱ्या षटकामध्ये येत आहेत. तुम्हाला 16 मिनिटांचा अवधी आहे, टायमर लावलेला आहे. तुम्ही जास्त अवधी घ्याल तर पॅनल्टी तुम्हाला बसेल, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये. यावेळेस खेचून मारायचा प्रयत्न आणि चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. अप्रतिम स्ट्रोक, चेंडू सीमा पार, धावा मिळतील 4, असेला चौकार. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 18 या आकड्यावरती. 18 रन ऑन दी स्कोर कार्ड. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अप्रतिम बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते पंकज आणि निकेतन यांच्या माध्यमातून. एका बाजूला निकेतन 4 चेंडूंमध्ये 10 धावांचं कॉन्ट्रीब्युशन, दुसऱ्या बाजूला पंकज 3 चेंडूंमध्ये 8 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. तर पहिल्या चेंडूवरती केचून मारायचा प्रयत्न आणि अशा परिस्थितीमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत चेंडू 4 धावांसाठी गेला. यावेळेस देखील केचून मारलाय स्ट्रोक, मात्र किती धावा असतील हे पाहणं महत्वाचं. याच चेंडू सीमा पार, पुन्हा एकदा निकेतनच्या बॅटमधून येतोय हा अप्रतिम स्ट्रोक. डोंगरीपाडा गावाचं ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक, षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो दिगंबर यांच्या माध्यमातून हाफ ट्रॅकर टाकायचा प्रयत्न, चेंडू पडला, थोडासा डायव्हर्ट झाला होता, वळण घेतलं होतं, मात्र खेचून मारलेला स्ट्रोक आणि त्यावरती 6 धाव्यांची मोहर होती. एकंदरीत 24 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. चांगली बॅटिंग होती. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर येतोय षटकार. 2 चेंडूंमध्ये 10 धावा पाहायला मिळतात. बॉलिंग मार्क वरती दिगंबर, पूर्ण प्रकारे प्रेशर मध्ये दिगंबर पाहायला मिळतील. मात्र दुसऱ्या बाजूला वाशाय संघ देखील तितकाच बलाढ्य आहे. अजून एक मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल. फिल्डर आले होते मात्र त्यांच्या आवाक्याच्या दूर. स्वतः फलंदाज देखील बॅटला पाहतोय. मिस्टॅप स्ट्रोक, मात्र चेंडू सीमा पार. अजून एक बॅक टू बॅक, बार लगातार सिक्सर. मिस्टॅप स्ट्रोक होता, मात्र 6 धावा तरी देखील देऊन चालल्यात. मी म्हटलो होतो ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये निकेतन आला, जीव आणि प्राण तारणहार म्हणून या खेळाडूची ओळख आहे. लेफ्टी खेळाडू, अतिशय रेअर आणि घातक कॉमोडिटी, आणि तेच पाहतोय. यावेळेस सॉफ्ट हँडने खेळलेला फटका असो. एव्हरी ग्लिटर इज नॉट अ गोल्ड असं म्हटलं जातं. प्रत्येक चमकणारी गोष्ट हे सोनं नसते. अगदी त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर चेंडूला सन्मान दिला जातो. एक धाव कंप्लीट, 31 धावा धावफलकावरती. पंकज बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतोय. सॉरी, दिगंबर आपल्याला बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळते. पंकज स्ट्रायकर एंड वरती आहे. 3 चेंडूंमध्ये 8 धावांचं कॉन्ट्रीब्युशन असणारा पंकज आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला 7 चेंडूंमध्ये 23 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळतोय निकेतन याच्या माध्यमातून. एकंदरीत 31 धावा धाव फलकावरती. आतापर्यंत जर पाहायला गेले तर एकही एक्स्ट्रा या इनिंग मध्ये नाही आली. फुलटॉस चेंडू, फटका चांगला पाहायला मिळेल. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत, कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन लागत असताना हा मैदानाच्या आतमध्ये पहिला झटका. 31 या आकड्यावरती पंकज बॅक टू द पवेलियन. पहिला झटका लागतोय. इंडिव्हिज्युअल 4 चेंडूंमध्ये 8 धावांचं कॉन्ट्रीब्युशन असणारा पंकज इथे बाद होतोय आणि जातोय तंबूच्या आश्रयाला. सतरा धावा आतापर्यंत या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज विषय आपण पाहतोय आणि त्याच्या माध्यमातून अलॉंग द वे बॉलला स्टीअर करण्यात आलं होतं. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये.
षटक क्रमांक दुसरं कंप्लीट होतोय. 2 षटकांची समाप्ती. 32 धावा धावफलकावरती. एकाकडे मोबदल्यामध्ये स्टार्टिंगला 4 चेंडूंमध्ये 8 धावांचं कॉन्ट्रीब्युशन करत असताना पंकज माघारी परतलं. दुसऱ्या बाजूला निकेतन सलामीला आलेला 7 चेंडूंमध्ये 23 धावांचं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळतं. तर तिसऱ्या क्रमांकावरती असलेला विजय पहिल्याच चेंडू खेळत असताना अलॉंग द वे चेंडूला स्टिअर केलं. लॉंग ऑफ मध्ये फिल्डिंग चांगली झाली आणि अशा परिस्थितीमध्ये ओव्हर नंबर दुसरी कंप्लीट होती. 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 32 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये एकंदरीत 14 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये एकंदरीत आपल्याला पाहायला मिळाल्या ज्या मात्र 18 धावा आल्या. 2 षटकांची समाप्ती. 32 धावा धावफलकावरती. एकाकडे मोबदल्यामध्ये आतापर्यंत 10 मिनिटांचा अवधी 2 षटकांसाठी लागला. या गोष्टीची नोंद सह्याद्री स्पोर्ट्स वाशा टीमने करून घ्यायची. बॉलिंग मार्कवरती सिद्धेश भोईर आपल्याला पाहायला मिळेल. एक जेन्युइन ऑलराऊंडर म्हणून सिद्धेशची ओळख आहे. छोटा तीर, छोटा चेतन या नावाने सुपरिचित पॉकेट साइज डायनामाइट अर्थातच सिद्धेश भोईर आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कवरती तयार होतोय. 10.5 मिनिटांचा अवधी कंप्लीट झाले. वाशा टीम 5.5 मिनिटांमध्ये तुम्ही जर ही इनिंग ही ओव्हर कंप्लीट केली नाही तर मात्र पेनल्टीला सामोरे जावं लागेल. गोलंदाज तयार होतोय. बॉलिंग मार्कवरती सिद्धेश. स्ट्रायकर एंडवरती विजय. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होती. डॉट बॉलच्या समाप्तीसोबत धावसंख्या धावफलकावरती स्थिर पाहायला मिळेल. करंट रन रेटचा विचार केला 14.77 चा करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत टीमची टोटल 32 या आकड्यावरती. एकाकडे मोबदल्यामध्ये वाघोबा फायटर्स आणि त्यांचे विपक्ष सह्याद्री वाशा. यावेळेस बॅटची कडा लागते. चेंडू चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट होती. टीमची टोटल 33 या आकड्यावरती. 33 रन ऑन द स्कोर कार्ड. 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. आतापर्यंत जर विचार केला तर या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होती आहे. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर एक धाव. एकंदरीत 33 धावा धावफलकावरती. एकाकडे मोबदल्यामध्ये षटक क्रमांक तिसरं. 2 चेंडूंचा के कंप्लीट. स्ट्रायकर एंड वरती निकेतन. 7 चेंडू 23 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. इथे लाऊड अपील केली जाते. मात्र डॉट बॉलची समाप्ती होईल. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. मात्र यावेळेस 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 35 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 14 धावा, दुसऱ्या षटकामध्ये एकंदरीत 18 धावा. त्यानंतर सिद्धेशचं षटक ज्यामध्ये कमबॅक होतोय आणि 4 चेंडूंमध्ये 3 धावा पाहायला मिळतात. योगेश भोईर सारखा एक चांगला खेळाडू, नामवंत खेळाडू दुसऱ्या इनिंग मध्ये मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस येईल त्यावेळेस धावा बनतील यात काही शंका नाहीये. मात्र जर योगेशचा विकेट पडला तर मात्र थोडासा हार्ड होऊ शकतो. इथे मिस्टॅम्प स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये. डाऊन दी बॉल. फिल्डर याचा प्रयत्न करतायत. पुन्हा एकदा फिल्डिंग खराब होती या डीप मध्ये. अतुल आपल्याला पाहायला मिळतात ज्यांच्या माध्यमातून आय थिंक दुसरी झेल सुट्टी आहे. दुसरं जजमेंट खराब आपल्याला पाहायला मिळतोय. एक प्रश्नचिन्ह पडतो. 5 खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर ठेवायचे. मग अशा परिस्थितीमध्ये चांगला फिल्डर तुम्ही ज्याला जजमेंट चांगलं जमेल असा खेळाडू डीप मध्ये का ठेवत नाहीयेत? कारण स्क्वेअर लेग म्हटलं तर लेफ्टी बॅटर साठी एक अप्रतिम असा स्ट्रोक खेळण्याची जागा असते आणि त्या रिझन मध्ये तुम्ही थोडासा खराब खेळाडू ठेवलाय. मात्र यावेळेस फटका चांगला पाहायला मिळेल. लांबी देखील जास्त आणि उंची देखील जास्त. चेंडू सीमा पार. धावा मिळतील 6. जो जीवनदान मिळालं होतं त्याचा प्रॉपर एक्झिक्युशन होतोय. चेंडू सीमा पार. येईल 6 धावांसाठी षटकार.
3 षटकांची समाप्ती 43 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 13.5 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट झाले, त्या गोष्टीची नोंद करून घ्यायची. 13.5 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. त्रेचाळीस धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मागच्या मॅच मध्ये ज्या कुणालने सामना विजय करून दिला होता, शेवटच्या षटकामध्ये 7 धावांची गरज आणि मेडन षटक टाकलं, त्या कुणालला या मॅच मध्ये ओव्हर नाही दिली. हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. इथे कुणालला ओव्हर द्यायला पाहिजे होती, कारण मागच्या मॅच मध्ये 6 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज असताना त्याने मेडन षटक टाकलं होतं, 7 धावा डिफेंड केल्या होत्या आणि त्याला मात्र ओव्हर दिली जात नाहीये. बॉलिंग मार्क वरती योगेश भोईर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार होतोय. इथे मी स्टॅम्प स्ट्रोक मात्र डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतोय. कॅच कंप्लीट होईल, फलंदाज होतोय बाद. लागत असताना दुसरा झटका मैदानाच्या आतमध्ये. वाघोबा फायटर्स डोंगरीपाडा या संघाला विजयाची काही संपुष्टात. विजय बॅक टू दी पवेलियन. पहिल्या मॅच मध्ये 30 धावा, दुसऱ्या मॅच मध्ये आतापर्यंत 33 धावा. निकेतनची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलती, यात काही शंकाच नाहीये. मॅन ऑफ द सिरीज साठी आपल्याला बाईक पाहायला मिळते. आकर्षण या क्रीडा स्पर्धेचं मी म्हणेल. मागच्या वर्षीचा जर विचार केला तर नाईट फॉर्मॅट मध्ये क्रीडा स्पर्धा होती, मात्र या वर्षी डे फॉर्मॅट मध्ये पाहायला मिळते. लाहे प्रीमियर लीग आन बान शान मान स्वाभिमान जपणारी क्रीडा स्पर्धा या विभागातली पाहायला मिळते. यावेळेस फुल टॉस चेंडू, फटका चांगला आहे आणि धावा देखील चांगल्याच मिळतील. चेंडू चाललाय सीमारेषा पार, 6 धावांसाठी येतोय हा खणखणीत षटकार. 49 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर येत असताना षटकार. जशास तसं उत्तर इथे दिलं जात आहे. ईट का जवाब पत्थर से, टीट फॉर टॅट. वार वरती पलटवार, ऍक्शन वरती रिएक्शन, ठोसास ठोसा आणि विकेटला षटकाराने रिप्लाय येतोय. 49 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॉलिंग मार्क वरती तयार योगेश. यावेळेस देखील खेचून मारायचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा चेंडू सीमा पार. अप्रतिम स्ट्रोक, 4 धावांसाठी येतोय हा चौकार. 50 अप. 53 धावा धावफलकावरती. 53 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आक्रमण केलं जातं योगेशवरती, कारण पहिल्या चेंडूवरती योगेशचं वर्चस्व होतं, मात्र त्यानंतर हर्षल आला. हर्षलने पाहिलं आणि त्यानंतर हर्षलने चौकार आणि षटकार योगेशच्या विरोधात ठोकलेत. क्या बात आहे, बेहतरीन बॅटिंग पाहायला मिळते. 2 चेंडूंमध्ये 10 धावांचं हर्षलचं कॉन्ट्रीब्युशन, 11 चेंडूंमध्ये 33 धावांचं निकेतनचं कॉन्ट्रीब्युशन. शांत आणि संयमी खेळी आपल्याला निकेतनची पाहायला मिळते. शांत आणि संयमी स्वभाव असलेला खेळाडू आहे. यावेळेस कट केलेला चेंडू पाहायला मिळतोय, पडला त्यानंतर थोडशा प्रमाणामध्ये चेंडूने टर्न घेतला होता. 1 धाव झाली कंप्लीट. 54 धावा धावफलकावरती. 54 रन ऑन द स्कोर कार्ड. 54 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्ट्रायकर एंडवरती निकेतन, ज्या निकेतनने स्वतःच्या नावाभोवती वलय निर्माण केली आहे. आणि आज जर पाहिलं तर या विभागामध्ये सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती अधिराज्य गाजवणारं नाव अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी अगदी मानाने घेतलं जाणारं नाव म्हणजे निकेतन आहे. दुसऱ्या बाजूला योगेश देखील तितक्याच मातब्बर खेळाडू, तितक्याच कॅलिबरचे खेळाडू आहेत. निलेश पागे असतील, गणेश असतील, त्यानंतर मुन्नाफ आपल्याला पाहायला मिळतील, तन्मय आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळेल. कट केलेला होता चेंडू, मात्र चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पलीकडे. 6 धावा षटकार आणि षटकाराच्या मदतीने 60 धावा धावफलकावरती. 12 चेंडू 39 धावांच्या कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळतोय. 2 मॅचेस मध्ये आतापर्यंत एकूण 70 धावा या खेळाडूने बनवल्यात.
गोलंदाजी देखील करतो, फलंदाजी देखील करतो. एक जेन्युइन पॅकेज आपण पाहू शकतो. यावेळी एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो थोडासा वाईड आहे आणि अशा परिस्थितीमध्ये 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, 3 धावा देखील कंप्लीट होत आहेत आणि ओव्हर नंबर 4 कंप्लीट होतीये. षट क्रमांक 4 कंप्लीट होत आहेत. 63 धावा धावफलकावरती. 64 धावेचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. यानंतर होणारी मॅच एका बाजूला आईगावदेवी क्रिकेट संघ मुंडूपाडा आणि त्यांचे विपक्ष रायझिंग स्टार कसारा असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. अप्रतिम बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल. इंडिव्हिज्युअल 13 चेंडूंमध्ये आय थिंक 42 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळालं. निकेतनचं एक जेन्युइन ऑलराऊंडर 2 मॅचेसमध्ये 72 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपण पाहिलं. आपण पाहतोय मैदानाच्या जो स्क्वेअर लेग ग्रामपंचायतची बिल्डिंग आहे तिथे अंडापाव आणि ताकाची सोय आहे. मात्र कमी दरामध्ये मी म्हणेल अप्रतिम अशी चव आपल्याला पाहायला मिळेल. सुमित यांच्या माध्यमातून, सुमित आणि अभय या दोघांच्याही माध्यमातून, या A1 जोडीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो तो स्टॉल अंडापावचा आणि त्यासोबतच ताकाचा स्टॉल आहे. अगदी कमी दरामध्ये अप्रतिम अशी चव आपल्याला पाहायला मिळते. जर कोणाला भूक लागली असेल किंबहुना ताण लागली असेल तर एकदा नक्कीच विजिट करू शकता. कमी दरामध्ये अप्रतिम अशी सोय आपल्याला पाहायला मिळेल. ओपनिंग पेअर पाठवायची लवकरात लवकर. जी जीब आहे, अजीब ना सर, इको आहे, तिने थोडासा बाजूला इको करायचंय कारण आय थिंक रिफ्लेक्शन येतोय. जय सर, तुमची इको आपल्याला पाहायला मिळेल, थोडीशी बाजूला करायची आहे, हरकत नाही. 24 चेंडू आणि 64 धावांची गरज आहे. 24 चेंडू 64 धावांची गरज. या मॅच मध्ये सह्याद्री स्पोर्ट्स वाशा टीमला कमबॅक करून कोण देऊ शकतो तर त्या खेळाडूचं नाव आहे योगेश भोईर. मात्र योगेश भोईर रिक्वेस्ट आहे लवकरात लवकर ओपनिंग पेअर पाठवायचे. लवकर तुम्ही दोन्ही फलंदाज पाठवा कारण विषय असा आहे की शीतपेय आपल्याला पाहायला मिळतो. थंड शीतपेय आणलं होता मात्र मॅचला इतका डिले होतोय की तो शीतपेय आता गरम झालाय. काही अवधीनंतर आला तर त्यामधला काही शीतपेय उडून देखील जाईल. चला ओपनिंग पेअर पाठवा ना योगेश सर. येस, एका बाजूला पॉकेट साइज डायनामाइट अर्थातच समीर पाहायला मिळतील तर दुसऱ्या बाजूला वंडर बॉय ऑफ आशाळा अर्थातच सिक्सर किंग योगेश भोईर पाहायला मिळेल. समीर आणि योगेश ही जोडी आपण पाहतोय. यानंतर होणारी मॅच आईगावदेवी मुंडूपाडा विपक्ष रायझिंग स्टार कसारा. दोन्ही टीम्स लवकरात लवकर कॅप्टनला पाठवायचं. स्ट्रायकर एंड वरती समीर पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतात
योगेश भोईर बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार होतो. इंडिव्हिज्युअल पहिलं टीम साठी पहिलं षटक घेऊन सचिन आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करेल आणि इथे कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. लागत असताना पहिला झटका 0 या आकड्यावरती सह्याद्री स्पोर्ट्स वाशा या संघाला. फर्स्ट विकेट डाऊन. बॅट्समन हॅज टू डिपार्ट आणि इथे समीरला परतायला लागते माघारी. नवीन फलंदाज कुणाल आपल्याला पाहायला मिळेल. ज्या कुणालने मागच्या मॅच मध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. मॅन ऑफ द मॅच होता तोच कुणाल. आपण पाहतो यावेळेस देखील मैदानाच्या आतमध्ये उतरतो. इथे पहिला चेंडू जो मात्र विकेट त्यानंतर येत असताना सिंगल. दुसऱ्या चेंडूवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एक धाव. धाव फलकावरती स्ट्रायकर एंड वरती योगेश भोईर. योगेश मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत असेल तोपर्यंत काही घडू शकतो. सध्याच्या स्थितीला वाशा संघाच्या बाजूने मात्र योगेशने टिकणं इथं गरजेचं आहे. सचिन ज्याच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी होती. पहिला चेंडू त्यावरती विकेट आणि त्यानंतर एक सिंगल धाव दुसऱ्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस फटका चांगला. मी म्हटलं होतं जोपर्यंत योगेश मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत काय होऊ शकतो. सिक्सर किंग षटकार नाही ठोकणार तर षटकार ठोकणार कोण असा प्रश्नचिन्ह होता आणि त्याचं उत्तर मिळत आहे. चेंडू सीमा पार. योगेश अर्थातच सिक्सर किंगच्या बॅट मधून येतो. हा खणखणीत षटकार. ताकद होती आणि नजाकत देखील होती. तुमच्याकडे एक तर ताकद असते किंबहुना नजाकत असते. मात्र या फटक्यावरती दोन्ही आपल्याला पाहायला मिळालं. ज्याप्रमाणे निकेतन बॅटिंग करतो डोंगरीपाडा संघाच्या बाजूने अगदी त्याचप्रमाणे इथे देखील बॅटिंग आपल्याला वाशा संघाच्या बाजूने होत असताना पाहायला मिळते. मात्र कॅच सुटली आहे. ही कॅच सुटली की मॅच सुटली आहे येणारी वेळ जी मात्र सांगून जाईल. 2 कॅचेस सुटल्या होत्या निकेतनच्या. त्याच्या बॅट मधून 13 चेंडूंमध्ये 42 धावा. इथे पहिली कॅच सुटली योगेशची. त्याच्या बॅट मधून देखील षटकार आलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ समीकरण उद्ध्वस्त होतोय. अगदी डोमेस्टिक क्रिकेटचा विचार केला तर ब्रेन लाराची कॅच सुटली. त्यांनी 500 धावा बनवल्या होत्या. इतिहास घडला होता. इंटरनॅशनल मध्ये ब्रेन लारानी 400 धावा बनवल्या होत्या. मात्र डोमेस्टिक मध्ये 500 धावा बनवल्या होत्या कॅच सुटल्यावरती. एक धाव कंप्लीट होती टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल 7 या आकड्यावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अजून एक उदाहरण घ्यायचं झालं तर 2023 नोव्हेंबरचा वर्ल्ड कप ऑस्ट्रेलिया विपक्ष अफगाणिस्तान त्यावेळेस मॅक्सवेलची कॅच सुटली होती आणि त्यावेळेस मॅक्सवेलने 200 धावा बनवले. ते टुर्नामेंट मध्ये इन झाले आणि त्यानंतर वर्ल्ड कप जिंकले होते. यावेळेस खुलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. इथे थ्रो फेकी चांगली होती. कलेक्शन देखील चांगला आणि बॅकिंग देखील चांगली पाहायला मिळाली. मात्र एक धाव कंप्लीट होती. अशा रीतीने आपण पाहू शकतो षटक क्रमांक पहिलं कंप्लीट. टीमची टोटल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. मला आजही आठवतं आय थिंक 1 ते 1.5 महिन्यापूर्वी क्रीडा स्पर्धा सुरू होती. एका बाजूला बिरवाडी प्रीमियर लीग सुरू होती. एका बाजूला सह्याद्री स्पोर्ट्स वाशा टीम होती. दुसऱ्या बाजूला आई गावदेवी क्रिकेट संघ दहिगाव होता. त्यावेळेस आय थिंक 124 धावा कुणालनी बनवले होते 4 ओव्हर मध्ये का 5 ओव्हर मध्ये. आय थिंक कुणाल आणि विकीनी त्या धावा बनवल्या होत्या. 124 धावा 5 षटकांमध्ये. टॉस आपण करतोय. रिक्वेस्ट करतोय दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचंय. 10 धाव धावफलकावरती पाहायला मिळतील. 10 रन ऑन दी स्कोर कार्ड.
4.5 मिनिटांचा अवधी कंप्लीट झालाय. अजूनही 54 54 धावेची गरज आहे. 18 चेंडू 54 धावेची गरज. प्रति षटकामागे इथून 18ची सरासरी गाठावी लागेल. मात्र जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये योगेश असेल तोपर्यंत काही होऊ शकतो. त्या मॅच मध्ये पहिल्या 2 षटकांमध्ये 50+ धावसंख्या झाली होती आणि त्याचं कारण होतं योगेश. 75 पेक्षा जास्त धावा 3 षटकांमध्ये झाल्या होत्या आणि त्याचं कारण म्हणजे योगेश होतं. 10 धावा धावफलकावरती 54 धावांची गरज आहे अजूनही 3 षटकांमध्ये 18 चेंडूंमध्ये. बरोबर. येस, आमचे डिजिटल स्कोरर आणि दुसऱ्या बाजूला मॅन्युअल स्कोरर दोघांच्या माध्यमातून 10 धावा सांगण्यात आल्या होत्या. दोन्ही स्कोरर अप्रतिम आहेत. प्रोफेशनल MCA मध्ये स्कोरिंग करतात. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळेल. स्ट्रेट ॲज अ ॲरो. मात्र फिल्डिंग त्यापेक्षा सुरेख होतीये. पंकजच्या माध्यमातून डीप मध्ये अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळतीये. क्रिकेटमध्ये फुटबॉल जो मात्र खेळलं जात आहे झुकेगा नहीं साला असं सांगितलं जाते पंकजच्या माध्यमातून. 2 धावा इथे एकवटल्या जात आहेत. काय फिल्डिंग आपण पाहतोय. दुसरा कुठला प्लेअर असतं तर मी म्हणेल कदाचित चौकाच गेला असता. मात्र इथे फिल्डिंग पंकजची चांगली होती. 12 धावा धावफलकावरती निकेतनचं हे दुसरं षटक. स्लोवर 1 होता. पिक केलं नाहीये चेंडूला. बॅटची कडा लागली होती की नाही हा मोठा प्रश्नचिन्ह होता. कारण ज्यावेळेस चेंडू बॅट जवळून गेला अपील करण्यात आली मात्र चेंडूला गॅदर करू शकले नाहीत विजय. विजय यांच्या चेहऱ्यावरती देखील स्मित असे पाहायला मिळतोय. 2 जीवनदान इथे योगेशला देखील मिळालेले पाहायला मिळतात. 2 जीवनदान निकेतनला देखील मिळाले होते. यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतोय. अजून एक झेल सुटली आहे. मुंडूपाडा टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. दुसऱ्या बाजूला कसरा टीमचे कॅप्टन देखील उपस्थित पाहायला मिळतात. इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट. तिसरी झेल सुटलेली पाहायला मिळतीये. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. योगेशला संधी दिली जातीये. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजून जाईल की त्या संधीचं सोनं केलं जाईल की नाही. तुम्ही योगेशची कॅच सोडली मात्र योगेश तुम्हाला सोडेल की नाही येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल. गोलंदाज तयार. यावेळेस देखील मिस्टॅम स्ट्रोक. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू चाललाय लॉंग ऑन मधून मिड ऑन मध्ये येतील फिल्डर. थ्रोफिकी चांगली होती. अगदी एस्टेनच्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल झालता. मात्र तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट. टीमची टोटल 16 या आकड्यावरती. 16 रन ऑन द स्कोर कार्ड. सर 2 चेंडूंचा खेळ होते रवी सर. त्यानंतर आपण टॉस करणार आहोत. 16 धाव धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये या स्पर्धेचे प्रमुख आयोजक घटक शिल्पकार उद्घाटन निर्माते अर्थातच यंग डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी असणारे आमचे रवीजी फरडे सर यांच्या माध्यमातून आपण टॉस करणार आहोत. 16 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 चेंडूंमध्ये 14 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. योगेशचं कुणालचं 2 चेंडूंमध्ये 2 धावांचं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंड वरती योगेश. 2 मोठे फटके आले. सामन्याला कलाटणी मिळेल मात्र 2 मोठे फटके येतील का हे पाहणं महत्वाचं असेल. यावेळेस देखील चेंडू हवेमध्ये. डाऊन दी बॉल स्वतः निकेतन येतोय. वन ऑफ द फायनेस्ट प्लेयर. त्याच्या माध्यमातून कॅच कंप्लीट होतीये आणि आता फलंदाज होतोय बाद. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी योगेश भोईर. सिक्सर किंग बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज रवी आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही एका चेंडूचं खेळ शिल्लक या षटकामध्ये. गोलंदाज तयार होतोय. 16 धावा धावफलकावरती निकेतनचं षटक चांगलं पाहायला मिळतोय. यावेळेस देखील मिस्टॅम्प स्ट्रोक पाहायला मिळेल मात्र
क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून मिसफील्ड होती, सिंगल धाव कंप्लीट. अशा रीतीने षटक क्रमांक दुसरं कंप्लीट होतोय. 2 षटकांची समाप्ती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा धावफलकावरती. टॉस आपण करतोय. आई गावदेव क्रिकेट संघ मोंडोपाडा विपक्ष रायझिंग स्टार कसरा असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. टॉस जिंकलेला आपण पाहू शकतो रायझिंग स्टार कसरा टीमने. आपला डिसिजन सांगायचं. कसरा टीम फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलं बॅटिंग साठी आई गावदेव क्रिकेट संघ मोंडोपाडा या संघाला. 17 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे पहिला चेंडू आणि त्यावरती कॅच ड्रॉप होत असताना पाहायला मिळते. रवीला मिळते जीवनदान. तोपर्यंत कंप्लीट इथे केली जाते सिंगल. 18 धावा धावफलकावरती. विजयासाठी अजूनही 44 धावांची गरज. 11 चेंडू आणि 44 असं समीकरण सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय. एका बाजूला रवी, दुसऱ्या बाजूला कुणाल. बॉलिंग मार्क वरती पंकज आपल्याला पाहायला मिळतील. खेचून मारायचा प्रयत्न होता. चेंडू जो मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. 2 धावा कंप्लीट. 20 धावा धावफलकावरती. कुणालना मोठे फटके आता मारावे लागतील. सिंगल डबलने एक्क्या दुक्क्याने आता काही होणार नाहीये. चौकार षटकार जे मात्र मारावेच लागतील. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 20 पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये पंकज बॉलिंग मार्क वरती आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळेस फुल टॉस चेंडू होता. आडव्या पट्ट्याने हा स्ट्रोक आपण पाहू शकतो. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. 1 धाव झाली कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 21 वरती पाहायला मिळेल. 21 धावा धावफलकावरती. विजयासाठी अजूनही 43 धावांची गरज. 9 चेंडू आणि 43 असं समीकरण पाहायला मिळतोय. पंकजचं षटक चांगलं पाहू शकतो आपण. दुसऱ्या षटकामध्ये निकेतनने चांगली गोलंदाजी केली. पूर्ण प्रकारे बॅकफुट वरती ठेवलं वाशा टीमला. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. क्या बात आहे. अप्रतिम अशी डिलिव्हरी आपण पाहू शकतो. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूची पिचिंग झाली. त्यानंतर आतमध्ये आला चेंडू. फलंदाज पूर्ण प्रकारे बीट होत असताना पाहायला मिळतोय. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतील. एका चेंडूसाठी अजूनही शिल्लक. 21 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी होती. पूर्ण प्रकारे डॉमिनेटिंग गोलंदाजी. यावेळेस स्टार्ट बॉल येतो. अशा रीतीने षटक क्रमांक 3 कंप्लीट. 3 षटकांची समाप्ती. 21 धावा धावफलकावरती. समीकरण येणारे 6 चेंडू. विजयासाठी 43 धावेची गरज. मॅचचा रिदम तोडू नका. रिक्वेस्ट आहे लवकरात लवकर सामना सुरू करायचा. 13 मिनिटं लागली 3 षटकांसाठी. आपण पाहू शकतो डोंगरीपाडा संघाला बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार होतोय. प्रशांत आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू 43 धावेची गरज. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. सुरुवातीला सचिन, त्यानंतर निकेतन. 3ऱ्या षटकामध्ये पंकज अप्रतिम गोलंदाजी केली. आणि पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजी देखील चांगली पाहायला मिळाली पंकज आणि निकेतनच्या माध्यमातून. यावेळेस मिसटाइम स्ट्रोक चेंडू चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड. 22 धावा धावफलकावरती. 5 चेंडू 42 धावांची गरज. पाच चेंडू 42 धावांची गरज. यावेळेस देखील अँगलने आत येणारा चेंडू होता. अशा वेळेस बॉटम हँडचा चांगला वापर पाहायला मिळाला. चेंडू चालला स्क्वेअर लेग मध्ये, सॉरी मिड विकेट मध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत कंप्लीट पुन्हा एकदा होत असताना पाहायला मिळेल सिंगल. येणारे 4 चेंडू 41 धावेची गरज. पूर्ण प्रकारे या मॅच मध्ये डॉमिनेटिंग कामगिरी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजांची आणि डोंगरीपाडा संघाची. यावेळेस देखील मिसटाइम स्ट्रोक पाहायला मिळेल. पुन्हा एकदा एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. 3 चेंडू आणि 40 धावेची गरज. सामन्यामध्ये सह्याद्री स्पोर्ट्स वाशा टीमचं चुकलं काय तर त्यांनी कॅचेस सोडल्या आणि कॅचेस कोणाच्या सोडल्या तर निकेतनच्या सोडल्या.
3 चेंडू आणि 40 धावेची गरज पाहायला मिळते. तीन चेंडू आणि 40 धावेची गरज. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. यावेळेस देखील मिस्टॅम्प स्ट्रोक पाहायला मिळेल. पुन्हा एकदा एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागतंय आणि सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली 25 वरती. 2 चेंडूंमध्ये 39 धावेची गरज. चांगला बॉलिंग रेट पाहायला मिळतोय कारण 16 मिनिटं कंप्लीट झाले नाहीयेत, मात्र 4थं षटक आता कंप्लीट होईल. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी होती. 25 धावा धावफलकावरती फक्त आणि फक्त. औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक. फॉर्मॅलिटी टू बी कम्प्लिटेड अँड प्रोसिजर टू बी फॉलोड. अगदी त्याप्रमाणे फक्त आणि फक्त मॅच मध्ये आपल्याला फॉर्मॅलिटी पाहायला मिळेल. इथे फटका चांगला पाहायला मिळेल, मात्र म्हणावं लागेल वेग गेली, सत्ता गेली, कार्यक्रम संपला आणि त्यानंतर येत असताना चौकार. सामना झालाय फिनिश. 34 धावेंनी हा सामना जिंकलेला पाहायला मिळतोय. वाघोबा फायटर्स डोंगरीपाडा. वेल प्लेड वाघोबा फायटर्स डोंगरीपाडा. आणि मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत. मॅन ऑफ द मॅच असेल विदाउट एनी डाऊट. गोलंदाजी करत असताना 1 विकेट आणि फलंदाजी करत असताना 13 चेंडूंमध्ये 42 धावेंची विस्फोटक फलंदाजी. पुन्हा एकदा वन मोर टाइम निकेतन आपल्याला पाहायला मिळेल असेल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड निकेतन. पुन्हा एकदा बॅक टू बॅक आपण पाहतोय. आय थिंक 1 विकेट आणि एकंदरीत 2 मॅचेस मध्ये 72 धावा आपल्याला निकेतनच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. क्या बात आहे. अप्रतिम बॅटिंग आपण पाहू शकतो. मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक